राम राम परिवार। काल को वीडियो में एक प्रश्न होतो का कोणी कतड़ी सीवती रवसे तो सीवतो कतड़ी पर काहे नहीं सोवन। तो आमरो मोनिका दीदी न कमेंट करी से का उनला भी मालूम ना है। तो मोला असो लगसे मोला भी होतो मालूम ना है, पर मोला असो लगसे का एको कारण असो रहे का पहले नहीं का दुई दुई तीन तीन जनी कतड़ी सीवत होती ना, दुई दुई तीन तीन सुई लगावे सामने येड़ आली जाती। तो कोनी उठ कर गई काई भई ना, मग टुरू पटू हानी लेट्या सोया तो उनला वही सुई गड़ जाए मून कवत रेत का कतड़ी सिवत रही तो सोन नहीं। देखो आपल्या घर आपण संध्याकाळ की झाडझूड करसे जन तर एकदम इंदार पडता नहीं कर जन ना, अना कर्या भी तो कोणटोमा जमा करसे जन। वो कचरा रातवा आपण बाहेर नहीं फेक जन। तर एको कारण का रहे तुमला का लगसे आमला कमेंट में एको उत्तर सांगो। अना हो अब नवतपा लगीसे तर जास्त तपन मा बाहेर नको हिटो। बाहेर निकल नसे तर तुमरो खिसा मा कांदा जरूर ठेवो। अना येव अधिक मास आहे नहीं का ढोंड्या को महिन्या आयो ढोंड्या को महिना तपन लग मोठी भारी जीव भयव लाई लाई संभालो ना टूरा टूरी ये त्रिबरसे गर्मी घर को बाहर नको निंगू कये दार निंगेगा घाम की हदबल होयत नर नारी जीव भयव लाई लाई संभालो ना टूरा टूरी कोणी कसे त अधिक मास धोंड्या को महिना कोणी कसे पुरुषोत्तम मास 13 महीना 356 दिवस ढोंड्या को साल भारी जीव भयव लाई लाई संभालो ना टूरा टूरी नई शुभ मुहूर्त रह गया बियाना गृह पूजन नहीं होय पूजा पाठ न मंदिर माँ पूजा भजन आता लग गई रोनिक बबरे तखारी दोरी जीव भयव लाई लाई संभालो ना टूरा टूरी। परिवार सब जन आप लो तब्येतला संभालो अना चैनल पर नवा रहो तो जरूर चैनल ला सब्सक्राइब करो, लाइक करो, कमेंट करो ना, वीडियो ला शेयर करो ना। मोरी बियाईनी आई थी घर मोरो बिहाईन ला तुमरा घर कर मांदी बसर आणून कसू तो कोण कोण घर आणू तो वो भी सांगो तुम्ही बुलावो तो आणून बाबा। चलो बिहाईनी कहे थी कहां चली गई बाबा बिहाईन। चलो अब जाबेन उतच ना नांग तुम्ही बिहाई की फुफा हो नहीं हो बाई सई बहिणी होता आम्ही तर मोरदून नहान 5 बहिणी मर गई मी चाप सबदून मोठी येव मोरो भाई नहान आहे का तो वही मर गई ना मी सेव बाई। सब भगवान को मर्जी पर से भाई जेला जगाव न रहे तो कसोच जगाव से होगा हो बाई। नाती नतरू रहे थी ना तुमरा घर होगा दुई टुरा से ती अना दुई टुराइनला एकला मोठोला दुई बेटी ना एक बेटा से अना नहानला दुई बेटा से ती मस्त डगर डगर से ती का असो म्हणजे सब राजधानी मा सेव नहीं हो बाई राजधानी से वो मोटो बेटा खेती करसे अना नान बेटा नागपुर मा से वो को परिवार पूरो नागपुर माच रवसे वहां नौकरी करसे ना तो वहाज रवसे ती वय मग सन तियारला आवसे ती गाव मस्त से ना गा बढ़िया। तुमरा बेटा खेतीच करसे का काही नौकरी पाणी मा से नहीं बाई खेतीच करसे घरच रवसे खेती से ना का दसे कर असो बढ़िया से भाई नहीं तो दुई बेटा नौकरी पारा रहता तो मोरी तापदच होती भाई। आप लोग गाव सड़कर कोणला जाऊ सा लगसे मोला तो नहीं जाऊ सा लग नान बेटा भी बुलाव से का माय आव रवजो महीना 2 महीना पर मोला काय तो गमच नहीं बाई वर नागपूर मा वो आपलं घर बाई राजा रवसे माणूस नाही का आपलं घर इथं उथं फिरनला बाडी बेडो रवसे आपली वरखी की बाई लोक रवसे तिथं आपलं घर गमसे वा का गमे त गा उस त बाई मला गम नाही मी जासू ना 8 दिवस नाही होत तर मी कसू बेटा मला लिजाई दे रे मला गम नाही कसू या हो ना बाई तसंच तसे पर मग हात पाय गए परा जानच पडसे ना गा दुई टुरा
नौकरी वाला रहा, एक टुरा भी नौकरी वाला रहे तो हाथ पाय रहे तो बरी करे माणूस, मग हात पाय गए पर कस कस करे. हो बाई, पर अब मोरो बेटा एक घर रवसे तर मोलागी होतो ना, ऐकव ना. नान बेटा आवसे मस्त रवसे सणवार इतवार, वो की बायको नाही आहे तर एकलोच आवसे, ओला काय तर गाव की यादच आवसे. भाई भाई को पटत रहे ना बाई, मुँह नाही गाव की याद आवसे तर, नाही तर मग कभी कभी भाई भाई भी दुश्मन होई जासेत ना, दुश्मन भाई देखसेत लगेच तर तिरा इतला आव भाऊ बस भाऊ उनको मानपान करे ती, पर सगळं भाई बहीणला हुंगत नाही ना, पुसत नाही. हो ना बाई, तसंच से वो आजकाल एवढूसो जागासाठी भाई भाई मा ना बहिणी बहीण भाई मा होसे ना झगडा होसे, का करसे. आमरे घर गिया ब बेस चलसे गो ना भाई भाई को, चले पाहिजे गा पाठ पर का घसऱ्या, भाई भाई आती तर चले पाहिजे. तिरा इथला मान देसे ज्यांना भाईला मान देन कासे तर माये सपाजनी खायलाच बसत का तर येना कल्पनानं चटई नाही आणके देईस का. काही नाही होय ना बाई, घडीभर तर बसन गोसे. इथं नाश्ता चाय भयो ना सबला. हो गा भयो, नाश्ता भयो चाय भयो. सुपारी गी देईस का नाही तर कल्पनानं. नाही ना बाई, देईन सुपारी बी देईन. चाय पाणी नाश्ता सपा भयो तुम्ही होतो, टेन्शन नको लेव. तसं नाही बाई, पहिलं परत्याहून तुम्ही आमरा घर आयासेव तर तुमरी सरबराई करणं आमरं काम से का नाही. कोणीला सुपारी को तंबाखू को अंबर रवसे नाही मिलेव तर कसं ना कसंच लगसे, मोन बिचारेव का सुपारी गिपारी देईस का नाही मोन. नाही ना बियाईन, आमला होतो तंबाखू तुंबाखू को अंबल ना ऐकव ना, सुपारी को अंबल से तर देईन कल्पना बाई गिन देईन. अच्छा अच्छा, उतर बसो ना तर अंदर बसो कूलर को हवा मा. नाही ना बाई, हा मस्त एकदम बढ़िया लग रही से. अब तपन आवनलाच से. हो फुपाबाई संग आम्ही गोष्टी माष्टी सांग रे असे जन. अना आमरा घर की बाई गिन आंग धोवनला गई का. हो तुमरी नरत का वय आंग धोवन गई सी ती ना, आंग धोई रही सी ती. अच्छा अच्छा, बसो तुम्ही काही लगे तर सांगो मोला. बी आईन तुम्ही बिन धोकरवो, मोरो भाई कोच घर आहे असं समजो. ठीक से ना बी आईन, बसो तुम्ही गोष्टी माष्टी सांगो. सांगो आईजी, कायला बुलात. काही नाही हो, पाहुणी पै को अब चाय पाणी भयो तर मी जरासा बर्तन भांडा घास देसू. तुम्ही कायला घासासे बाई, मी घास देसू ना. नाही नाही, मी बर्तन भांडा घास देसू आणि तुम्ही दुई जणी अब स्वयंपाक को देखो. नाही तर मी ना धोए राहतो ना आईजी. मी कयव तरी मी पीरपार कर देसू उनको धुनो, एक एक जणी आंग धोई रही सी ना. तुम्ही कब वरी उतो बाळ देखो, तुम्ही दुई जणी तर स्वयंपाक को देखो. दाळ भात भाजी रोटी साजरो बनाव. हो ना, मग संध्याकाळी काय को पाहुणचार होय तर काय को होय तर पाहुणचार. आंबा को रस बनावबीन आणि घिवारी बनावबीन आणि थोडीशी शेवई उखडले बीन. बाई भज्या बनावबीन का. नाही व, मग भज्याना मालपुआ को सकाळी होय पाहुणचार, अज रसना घिवारी को. ठीक से ना, तसो भी साजरो होसे नाही का. आणि वो दही से तर दही की कढी बनाइले बीन नाही. हो गा साजरो जेवण को बनाओ. हो ना, मी का कसू मनीषा तोरी मावसा बहीण से ना चंद्रकला, तर मी उनका घर जेवण सांग देसू. संध्याकाळी वय इथंच जे येते रवण देऊ ना आईजी. उनका घर कायला सांगा सेवत आई गी नसतं जायती होतं मांडी बसन. अव जायती तर जायती, पर वय अब मोरी रिश्तेदार भाई चंद्रकला नाही का, रिश्तेदारच भाई ना. अब तोरी मावसा बहीण म्हणजे गाव को गाव मा से तर का भयो, तर दुई जन को खायला का काही कमी नाही होय. तर मी का कसू मी अब धुनो धानी कर लेसू आणि जेवण खान भयो म्हणजे मग पटणारी सांगनला चली जासू. मग संध्याकाळी अधिक झाड बोर सप्पा होसे ना, तर काही टाइम नाही भेट. देखो बाबा अब हो हो बराबर से ना मोठी बाई, बराबर से उल्ला सांग देव. दुई जन मोठा से तीन पिंकी नानसी एक असतं से ना, 3 जन को खायला का काही कमी नाही होय. बोलायला मस्त गोष्टी माष्टी सांगेती. हो तशीच कसू ना, साखर सुकर से ना काल को किराणो मा बुलायसे जनता. हो बाई से ना साखर सुकर सपा बुलायसे जन से सब सामान. आणि रसला का लगसे तर साखर रस तर लगसे, घिवारीला कणिक पीठ आणि सेवई तर सेतीच खाऊ ना आपल्या घर. तर मग ठीक से काही कमी पेशी नको करो रे बाबा, कमी नाही गए पाहिजे ना. सबला जेवण वाढव तर बरोबर भात गीत देखो, कमी नाही गए पाहिजे.
तुम्ही कायला टेन्शन लेसेल तर आईजी काही होत तो ना हाय. आई काही मोठी पाहुणी नव्हे. कशी सांगसेस मनीषा, मोठी पाहुणी नव्हे कसेस. तोरी काकी महालपी आई से ती वही का कहती काही कमी बेसी हुए तो मोन बरोबर उनको ख्याल ठेवो. अब तू आमरा घर की बहू सेस ना, तो उनको ख्याल ठेवणं भी तोरो काम से. काही कमी बेसी होऊन नको देऊ. बराबर उनला का लगसे का नाही देखत जाय. हा बाईजी. हो ना कल्पना. साडी नाही लिया सजन तर साडी लेनला खबर जाबीन. बाई मांदी बसून जाय ती पाहुणी बाई तर तब जाबीन पटणारी दुकान परा ना लेकर आणले बिन. आबा तर राहती ना 2-3 दिवस. हो गा राहती ना 2-3 दिवस राहती. आणि फुबा बाईकींसाठी लेन की सिटी का. आब देख कल्पना बियाला 2 महिना नाही भया सेत. बिया माच सबला साडी सुडी ले तो नाही का. तर आब मरो असं म्हणसे का आब बाईकीनला नाही लेता साडी गिडी लगेच तर पोलका पीस ले बिन. आणि मग चिवडा चावडा तली जाय तीच कहू ना तर होय ना मग. अब काही डबल साडी नाही लेऊ बाई होती पाहूत नाही पुरं. हो तर ठीक से ना मग बिहाईनीसाठीच ले बिन. हो तर मग ये मांदी बसंगी जाय ती तर मग आणले बिन नाही का. पर इनको संग तर आमला भी जाणं पडेल. हो ना तुम्ही तर जाओच मी नाही आई तरी चलो से ना. तर असं करो ना मी इनको संग साडी लेनला चली जाऊन तुम्ही पाहुणी संग पसंत जाओ. हाँ तसं है गड्या तरी पसंत भी मस्त से. ठीक से ना तर बाई मी उत देखू सो चलो बेटा उसो गॅस परा तर करा रवतात. नाही बाई येतो स्वयंपाक गॅस परा नाही उनको उतच पटणारी भात भाजी मडाय देसे जन. यहाँ लगेच तर रोटी होती सावली मा. देखो बाबा अब तुमला जसं लगसे तसं कर. माये तर इथं चाय रेस येते ना कायला आवस येते तर का भयो. का भयो कसेस उतं आवन को काम नाही. जे इथं लहान अंग खपसेस तर इथंच खपसेस बाबा. काहे का भयो तर का भयवत मंगांपासून अंगपाय धुवण्यासाठी तळमळाय रहीसेव तर इथं काही बाथरूम खाली भई का. पाहुणी पै शेत का तर मी वाहनलं काल ते केव यान होती ना तू दिसीस मोना येऊ. अहो तो धो ना अंग पाय. अब बिया इनको अंग पाय होऊन लसे दुई जणी बाकी शेती असं तर मग हाले आले धो नाही. अब देख बियानी गियानी शेती यानी ज्यादा बोलू नको रे बाबा. रहे बाथरूम खाली तर मुला बुलावचो अंग पाय धोई लावून ना मग बसून लगेच तर होतं. इथं काय लावून 3 गण बियाईन काय बियाई 3 गण स्वयंपाक खोली मा चावसे काय हांडूनेस से काय म्हणून बाबा मी 3 गण आऊ नाही. तुला हाका मार्यो का तू तर आईसच नाही. अहो तर गोष्टी माष्टी मा कहाणी यहाँ अगा जावसे तर गजाने सप्पा पाहुणी पै मनमानी गोष्टी सांगच येती तर अगाच नाही यावं उतच होती आबावरी अंगणमा. हो तर अंगपाय धुवनला पाणी सारजो का नाही सारजो. बुलावसू गेव बाथरूम खाली होऊन तर देव पै पाहुणी पै उतर अंगणमा बसीस येती. उनला इथं चलो बाई कहून अंदर ना मग लगेच तुम्ही अंग धुवून जाओ. ठीक से पर लवकर बुलावजो. हो ना बाबा. हो ना औंचार पाहुणचार करसेस का नाही. तुम्ही सांगो तबच करून का औंचार पाहुणचार बनाय रही सेव ना. तसो नाही काय हो. काही सामान कमी बेसी रहे तर आपको सांगते के हो. मग बेराबरा नको सांगजो कोणी को सामने साजरो नाही दिस. नाही सब सामान गिमान से ना कालच तर किराणा सामान आण देत ना. तरी बी काही भूलत जासे माणूस मोन कयो. नाही अज तर से कहू ना सब सामान से. ठीक से मग बुलावजो मला. मंगापासून कपडा रेंदत नाही का कसा असे तो कपडा पेंडारी कहीं नाही तर ऊन वाढलं का. अशी तार जीप पुराय टाकीसेस मगांपासून आंबा कोरस ना घिवारी तोरा काय पराचा आंबा कोरस होसे का. तोरा घरे आंबा का झाड सेती का मास से घर में आंबा को भरे तो तोर साथी जब कौज तब बनाई देऊन रस. आबू सब घर तो रस बना रहे सेती ना आंबा कोरस ना घिवारी गावना. ढोल डुकरवानी रोज है बाबा. देख पिंकी आपलो जीवला ज्यादा की नको वानव. तोरा पप्पाजी आहे ती इथे लगेच 1/2 किलो आंबा बुलाय देऊन दुकान पर लगा.
आणि आंबा नाही देऊन रस आबा कहाँ का आंबा आणू दा आम्ही तर एक दिवस चांदाबडी घर गया था तो उनके घर मनमानी आंबा देती था आंबा को माच मुख मुख बाजा मला आंबा पाहिजे ना रस पाहिजे किंचबिन तो तोरो सती का उनको घर मांगन जाऊ का ऐ ओए मरी मौसी की नाही सती उनको घर पाहुनी मनीषा की आई की ना उनको घर आंबा मांगन जाऊन तर साजरो दिसे का काय हो मला काही नाही मालूम मला आंबा गरज नाही वारी पाहिजे बुलाय देऊन काय तरी बुलाय देऊ ना मग लगेच तर जेतो तोला रस पिऊन कसे होतो पिऊजो पर आब रोऊ नको सप्पा कपडा रेंदा टाकीसेस साबुन सोडा नाही लग का ऐ साबुन सोडा नाही लग किचबिन यांको वाहन लोरसे तर मग तू आंबा गरज काही बनाय देत सब घरे तर आंबा गरज बनाव देत ना अड्डाऊ नको ना किचबिन आसपासका लोक काका येती ऐ आंदे येती तोरा पप्पाजी तर बनाय देऊन मग पाहिली भर रस ना पिऊजो साजरो सात बोरो तोरी आंबा क्यों से रस मग तू जगल देख पिंकी ज्यादा की जिद नको करू साजरी तन्नाई कर देऊन अब दुई गाल पर दुई तो चलनेरी मुतल देजो कां की नहीं तो लगी दिवस की तोला पड़ी नहीं से मुंह नहीं डोसका पर चढ़ रही से तो बाप ने चढ़ाई कर ठे रही से ईर भर भर दिमाग से छुट्टी से थी तो हो रोज तोला 10-10 रुपये देसू चॉकलेट लेन ला वही लखपति से थी आपण उनको सका लखपति से जन का ऐ काही तर ज सड गईसेस ना पेट गईसेस बाई काहे का भय हो चंद्रकला काही नाही बाई या पिंकी देखो ना मंगारपासून मला आंबा करस ना घिवारीच पाहिजे कसे मंगारपासून जीत कर रही से काहे पिंकी का भय हो बड्डी सब घर आंबा को रस ना गिवारी बनाव दे तर मी मम्मीला कहू का मला आंबा के रस ना गिवारी पाहिजे तर नाही कसे हा तर तू संध्याकाळी आमरे घरे आवजो है काय लागा बड्डी मी काय लावून तुमरे घर अव आमरे घरे तोरो जेवण से नाही बाई रवन देव या टुरी तशीच से घर बुलावून ना संध्याकाळी आंबा अव नाही आंबा बुलावून की नाही मी तुमरो सबको जेवण ठेवणला सांगन आई ती आब तोरी मावसी भी आई से मनीषा की आई तर तुम्ही आई जाओ कहत होती संध्याकाळी जेवणला मोरी मावसी आई से तर का भयव नाही का नाही आवजन का भयव गाव मा मावसा बहीण सेस तर बुलावून को अधिकार नाही का मोला तसो नाही बाई साजरो नाही दिस बापा काय साजरो नाही दिस मावसी आहे ना मनीषा तोरी मावसो बहीण आहे एक दिवस आम्ही जेवणला बुलायले तर का भयव आवो सबजन जेवणला मी सांगणं चाहती रात को सबको जेवण से आमरो या आणि हट बाई कायला जेवण ठेयात नाही का मीच कयो मनीषाला तोरी मावसो बहीण से गाव मा तर ओला सांग देसू कयो तर संध्याकाळी जावं कहो मी केव संध्याकाळी मग काम रवस येती पाहुणी पैसे ती तर मी केव आबत जायकर सांग देसू पटणारी ना आवसू कयो असो मी बी एखाद दिवस पाहुणी इंको जेवण ठेवून घर वो तोरो मामला से ठेवणी नको ठेवू नाही का जेवण ठेवून मोरी मावसी लगत सालमा आई से आमरा गाव तर सबको जेवण ठेव देऊन भयव तर पिंकाबाई आवजो हो हां बडी आओ ने काय को पाउंचर बनाय रहे से काय को बनावीन ताब आंबा की घास से तर आंबा को रस अना घिवारी बनावीन आऊन बडी या तर मोठी लेडीज आहे कोणीने सांगितलं आऊनच कसे हटवा मम्मी बडी काही कोणी आहे का आपलीच आहे ना नाही का बडी हो आवजो है आपलो मम्मी पप्पाला भी आणजो चंद्रकला जासूबाई सब जणी आओ मग हो ठीक से ना बसो ना तर चाय पिओ नाही हो घर तसंच काम पगरे से पावनी कहती मोरी बी आई नी तक उतच जासे पर मी केव पटण्यारी सांखराय जासू केव मू नाही पटण्यारी जासू है आओ हो ठीक से ना आम्ही तर बडी घर जाबी उनके अंत मला लगे से का आंबा को रस ना गिवारीच बनाती
कब कब अक्कल आहे कसो पिंकी तुला ऐ कोणीने सांगीस का खायले तर खाल्लेच बस जासीस बाबा अशी आदत बेस्ट आहे ना हाय तो मम्मी बडी मोरो लाड करसे ना म्हणून बोलाईस हो तोंड पर आता काही नाही गवती कोणी पर मंग मंग कसे ती ना नाही ना हो मम्मी नाही कवत ना हो बडी मस्त से हा चला बहुत जेवले मंगापासून जीत करत होतीस का रसना गिवारी बनाई दे म्हणून ताब जेवसेस का उपाशीच रवसेस सांग तशी जेवत रेस तर दे सुमी जेवणला नाही तर मग सोऊसू घडीभर नाही ना हो मम्मी जेवू सुनाव चल मग उत होय लवकर घरमा तपन मालवरत होतीस पहिले कपडा कुपडा बदलाव आणि हात पाय धो साजरा आणि मग जेव हाव मम्मी मी शानी करी से चलो परिवार आमरा घर आई से ती बियाईनी तर बियाईन को पाहुणचार करन को से काय को आंबा को रस ना घिवारी को तर तुम्ही भी आओ संध्याकाळी जेवणला आणि आमरे चॅनल पर नवा रहो तो चॅनलला सबस्क्राईब करो लाईक करो कमेंट करो ना व्हिडिओला शेअर करो धन्यवाद जय राजा भोज लिखो पोवारी सीखो पोवारी बोलो पोवारी भेट बिन मग सकारी